नमस्कार विद्यार्थ्यांनो. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील 6वा चॅप्टर आपण सुरू केला होता. डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे एखादा पार्टनरशिप फर्म जे काही वर्षांपासून काम करत आहे, 2-3 पार्टनर्स एकत्र येऊन एखादा व्यवसाय चालवतात आहे, त्याला अचानक आपल्याला काही कारणाने जसं लॉस होतो आहे किंवा पार्टनर्स ची विश आहे की आपण ते बंद केलं पाहिजे व्यवसाय. तर तो जो व्यवसाय आपल्याला बंद करायची वेळ आली, तर अशा वेळी त्या व्यवसायाशी निगडीत कोणते कोणते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला करावे लागतात, म्हणजे कोणत्या प्रकारचं अकाउंटिंग आपल्याला करावं लागतं. तर याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, यामध्ये आपल्याला रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट हे 3 मेन आहेत. हे 3 मेन अकाउंट्स तुम्हाला परीक्षेमध्ये बनवायचे आहेत. तर यामधलं जे रिअलायझेशन अकाउंट आहे, त्याचं एक शॉर्ट समरी टाईप मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, ती मी बनवून दाखवली आहे, ती आपण समजून घेऊया. जर रिअलायझेशन अकाउंट तुम्हाला समजलं तर कॅपिटल अकाउंट आपण याच्या आधी पण बनवलेलं आहे आणि बँक अकाउंट पण सोपी आहे. तर बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट साईड आपली डाव्या साईडची, क्रेडिट साईड उजव्या साईडची. सगळ्यात पहिले मी त्याला नंबर्स दिलेले आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. डेबिटला 1 इकडे, तर इकडे क्रेडिटकडे 2 आहे. मग इकडे 3 आहे, तर इकडे 4 आहे, इकडे 5 आहे, तर इकडे 6 आहे. अशा पद्धतीने आपण एक नंबरिंग याच्यासाठी केलं आहे की ते आपल्याला लक्षात ठेवायला सोपी जाईल. तर सगळ्यात सुरुवात आपण ही रिअलायझेशन अकाउंटची 1 नंबरपासून करू, की सगळ्यात पहिली एंट्री आपल्याला रिअलायझेशन अकाउंटची कुठे करायची आहे? डेबिट साईडला करायची आहे. ती काय असणार आहे की बॅलन्सेस ऑफ ॲसेट्स फ्रॉम बॅलन्स शीट एक्सेप्ट कॅश अँड बँक. बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली राहील, त्याच्याखाली तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिलेल्या राहतील, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले कॅश अँड बँक हे जे ॲसेट्स आहेत यांची अमाऊंट सोडून बाकी सगळ्या ज्या बॅलन्स शीटमधल्या अमाऊंट आहेत या तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला एकाखाली एक त्यांची नावं आणि त्यांची जे बॅलन्स शीटमध्ये दिसणारी अमाऊंट आहे ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. सेकंड नंबर सेम असंच आपल्याला लायबिलिटीसोबत करायचं आहे. बघा, सेकंड नंबरवर क्रेडिट साईडला लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज फ्रॉम बॅलन्स शीट एक्सेप्ट कॅपिटल अमाऊंट. मग तुम्हाला काय करायचं आहे? परत बॅलन्स शीटमध्ये जायचं. तिथून तुम्हाला बॅलन्सेस ऑफ लायबिलिटीज उचलायच्या आहेत. फक्त त्यामध्ये कोणतं नाही आलं पाहिजे, जे प्रोव्हिजन्स वगैरे असतात, जनरल रिझर्व, हे प्रोव्हिजन असं जर काही केलं असेल किंवा कॅपिटल जी अमाऊंट असते त्या, हे असे अमाऊंट सोडून बाकी क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहेत, तर अशा टाईपचे जे लायबिलिटीज आहेत त्या जशाच्या तशा तेवढेच्या तेवढे अमाऊंट तुम्हाला उचलून इकडे क्रेडिट साईडला लिहायचे आहेत. ठीक आहे. तर पहिले 2 तुमच्या लक्षात आले. डेबिट साईडला सगळ्यात पहिले बॅलन्स शीटमधले ॲसेट्स घ्यायचे, सगळे ॲसेट्स जसेच्या तसे लिहून घ्यायचे, फक्त त्याच्यात कोणते नाही आले पाहिजे? कॅश अँड बँक. आणि दुसरी एंट्री आपण केली क्रेडिट साईडला, सगळ्या लायबिलिटीज घ्यायच्या, फक्त कॅपिटल किंवा प्रोव्हिजन्स किंवा रिझर्व, जनरल रिझर्व वगैरे हे न घेता बाकी जसं क्रेडिटर्स आहे किंवा तुमचं बिल्स पेएबल, जनरली हे 2च असतात. तर हे 2 जे लायबिलिटीज आहेत त्या जशाच्या तशा तुम्हाला क्रेडिट साईडला लिहून घ्यायच्या या रिअलायझेशन अकाउंटच्या. ठीक आहे. तिसरं, पेमेंट विच आर मेड फॉर क्लिअरिंग लायबिलिटीज. आता तुम्हाला खाली जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये तुम्ही येतात तिथे तुम्हाला या 2 अमाऊंट, तिसरं आणि चौथं दिसतं की तुम्हाला रिअलायझेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की सगळ्या ज्या आपल्या ॲसेट्स आहे त्या विकायच्या आहेत, सोल्ड करायचे आहेत, आणि त्या सोल्ड केल्यानंतरचे जे तुम्हाला पैसे मिळतात त्याच्यातून तुम्हाला लायबिलिटीजचं पेमेंट करायचं आहे, कारण व्यवसाय बंद करतो आहे ना आपण. तर तुम्हाला ह्या 2 अमाऊंट इकडे लिहायच्या आहेत. की 3वर काय लिहायचं आहे की ज्या ज्या लायबिलिटीज तुम्ही क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे बिल्स पेएबल क्लिअर केलेले आहे, तर ते तुम्हाला तिथे मेन्शन राहील. जे तुमची ॲडजस्टमेंट्स आहेत त्याच्यात तुम्हाला केअरफुली वाचावं लागेल की तुम्ही ज्या लायबिलिटीज आहे, म्हणजे तुम्हाला पैसे देणे आहेत ज्या ज्या लोकांना, बिल्स पेएबल म्हणजे जे बिल्स तुम्हाला पे करायचे आहे, क्रेडिटर्स असे लोक ज्यांच्याकडनं तुम्ही उधारीने काही व्यवहार केलेला होता पण आता तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्यांना, तर सगळ्यात पहिले यांचं पेमेंट आपण करून टाकायचं जेव्हा आपले ॲसेट्स सोल्ड होतात. तर तुम्हाला ॲसेट्स कितीनी सोल्ड केल्या, किती रुपयाच्या सोल्ड झाल्या हे पण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं, आणि त्याच्यामधून आपण कोणत्या कोणत्या लायबिलिटीज पे करून टाकले आहे हे तुम्हाला दिलेलं असतं. तर त्याच्यातल्या लायबिलिटीज पे केलेल्या 3ऱ्या नंबरवर लिहायचं, आणि ज्या ॲसेट्स आपण विकल्या, समजा फर्निचर आहे आपल्याकडे 50,000चं होतं, जे बॅलन्स शीटमध्ये 50,000 दिसतं आहे, पण ते विकल्या गेलं समजा 40,000ला, तर ती जी 40,000 अमाऊंट आहे ती तुम्हाला 4 नंबरवर लिहायची आहे.
आलं का लक्षात? तर जे जे ॲसेट्स विकल्या गेले त्या सगळ्यांचे कितीने विकल्या गेले, किती रुपयांमध्ये ते विकल्या गेले ते तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं राहील. ते तुम्हाला 4 नंबरवर लिहायचं आहे. त्याची टोटल केली तरी चालेल किंवा एक ॲसेट्स लिहून त्याची टोटल केली म्हणजे बाहेर टोटल दाखवली तरी चालेल. 5व्या नंबरवर काय लिहायचं आहे बघा. हे कंपल्सरी एंट्री आहे, एक्सपेन्सेस ऑन रिअलायझेशन. आता ही जी रिअलायझेशनची पूर्ण प्रोसेस करतो आपण एक साध्या शब्दात म्हणायचं की लिलाव करतो आपण. म्हणजे आपली जे वस्तू आहेत सगळे आपल्याकडे ॲसेट्स आहेत, फर्निचर आहे, मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, मोटर आहे, जे काय आपल्या व्यवसायाशी निगडीत आपल्या ॲसेट्स होत्या ते आपण विकतो आहे. तर हे विकण्याचा जो खर्च असतो, विकतो आहे म्हणजे आपण काय बाजारात मांडून नाही बसत, आपल्याला लिलाव करावा लागतो त्याचा. तर ह्या लिलावचा जो खर्च असतो त्याला एक्सपेन्सेस ऑन रिअलायझेशन म्हणतात. तो 3-4 हजार, 2 हजार, 2.5 हजार, 5 हजार असा येऊ शकतो. तर तो खर्च तुम्हाला इथे सगळ्यात पहिले लिहायचा आहे. म्हणजे तो आपण पे केला आहे या ॲसेट्सच्या अमाऊंटमधून असा त्याचा अर्थ असतो. तर तो तुम्हाला कुठे लिहायचा आहे? 5 नंबरवर. त्यानंतर 6 नंबरवर काय लिहायचं आहे की समजा जर तुम्हाला ॲडजस्टमेंट हे इफ याच्यासाठी दिलेलं आहे कारण की जर गणितात दिलं असेल तरच तुम्हाला याची एंट्री करायची आहे. या बाकीच्या ज्या एंट्रीज आहेत त्या सगळ्या कंपल्सरी आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. 6, 7 आणि 8 ह्या जर तुम्हाला मेन्शन केल्या असतील तरच तुम्हाला करायचे. कोणती आहे 6वी? इफ एनी पार्टनर टेक्स एनी ॲसेट्स. समजा जर एखाद्या पार्टनरनी ठरवलं की फर्निचर जे आहे, जसं एखादा कम्प्युटर आहे तुमच्या बिझनेसमध्ये काम करत म्हणजे कम्प्युटर होतं आणि ते तुम्ही आता विकणार आहे कारण की तुमचा बिझनेस बंद करताय तुम्ही. तर एखाद्या पार्टनरनी म्हटलं की नाही तो कम्प्युटर विकण्यापेक्षा मला देऊन द्या, माझ्या टोटल जे मला पैसे तुम्ही शेवटी देणार त्याच्यातून हे कम्प्युटरचे पैसे मायनस करून टाकाल, आहे की नाही? तर असं जर कोणी केलं असेल, फर्निचरही घेऊ शकतो, एखादी मशिनरी घेऊ शकतो, मोटर घेऊ शकतो. पार्टनर्स एखादा जर ॲसेट्स ठेवून घेत असतील स्वतःकडे तर ती जी अमाऊंट आहे, जितक्या रुपयाला त्यांनी ती वस्तू ठेवून घेतली त्या अमाऊंटची एंट्री तुम्हाला 6व्या नंबरवर करायची आहे. मग दोनही अमाऊंट असू शकतात की एखाद्या पार्टनरनी फर्निचरही ठेवून घेतलं आणि मशिनरी ठेवून घेतली कारण त्याला त्याच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये समजा कामी पडत असेल तर त्या दोन्हीचे जितक्या रुपयाला त्यांनी ते ठेवून घेतले त्या अमाऊंटची एंट्री तुम्हाला 6व्या नंबरवर करायची आहे. तसंच एखादा पार्टनर म्हणू शकतो की ही लायबिलिटी मी पे करतो. जसं बघा 7व्या नंबरवर काय लिहिलं आहे की इफ एनी पार्टनर क्लिअर एनी लायबिलिटी. समजा जर एखादी लायबिलिटी त्या पार्टनरनी म्हटलं की चला याचे पैसे मी देऊन देईन, ठीक आहे. तर हे जे त्यांनी केलेलं आहे त्याची जी अमाऊंट आहे, जितके पैसे त्यांनी पे केले आहे ते जे अमाऊंट आहे ती तुम्हाला 7व्या नंबरवर लिहायची आहे. आणि 8व्या नंबरवर काय येईल हे पण इफच आहे कारण जर दिलं असेल तरच लिहायचं आहे की कधीकधी पार्टनर्सनी जसं आपण कॅपिटल लावतो व्यवसायामध्ये, पैसे लावतो ज्याला आपण कॅपिटल म्हणतो, तसं लोन पण पार्टनरकडनं त्या व्यवसायाने घेतलेलं असू शकतं. म्हणजे आपल्या बिझनेसनी, आपल्या फर्मनी एखाद्या पार्टनरकडनं पैसे घेतले असतात ॲज अ लोन. मग ते लोन आपल्याला नंतर फेडावे लागतात. ते लोनसुद्धा जर आपण घेतले असतील ते कुठे दिसतील तुम्हाला? बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला तुम्हाला ते दिसेल की समजा जर एखाद्या पार्टनरकडनं त्या व्यवसायाने म्हणजे आपण जे तिघंजणं व्यवसाय करतो त्या व्यवसायाने लोन घेतलं असेल तर त्या लोनची अमाऊंट तुम्हाला या 8व्या नंबरवर लिहायची आहे की इफ पार्टनर्स लोन इज शोन ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. ठीक आहे. तर हे इफ याच्यासाठी आहे कारण की जर दिलं असेल गणितामध्ये तरच तुम्हाला त्याची एंट्री करायची आहे. बाकी 1 ते 5 ज्या एंट्रीज आहेत त्या कंपल्सरी आहेत. तर याचा तुम्ही नीट अभ्यास करा. आपण आता पुढे गणित घेणार आहोत तेव्हा तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटमधून कुठून काय आलं हे तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ठीक आहे. तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, थोडंसं पाठ केल्यासारखं करा हे, जेणेकरून रिअलायझेशन अकाउंट बनताना फटाफट तुम्हाला पहिल्या नंबरवर आपण काय केलं होतं, दुसऱ्या नंबरवर कशाची एंट्री केली होती हे तुम्हाला आठवलं पाहिजे. ठीक आहे. ओके, थँक्यू.